आम्ही करणार 2100 रुपये आम्ही बोललोय ते करणार. तुम्हाला सांगतो, ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत एकही बहीण वंचित राहणार नाही. एकाही लाडक्या बहिणीचं जर आम्ही पैसे दिले नाही तर तुम्ही पकडा आम्हाला. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे विस्तांतर करा. त्याच्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये येणार आहे. सोबत आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा काही मिनिटांपूर्वी आदेश दिलेला आहे की आज महाराष्ट्र राज्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि अक्षय तृतीयानिमित्त ओवाळणी सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला आजच एप्रिल हप्ता सोबतच ओवाळणी सुद्धा मिळणार आहे. थेट आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेलं आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत. साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही डीबीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत. आणि साधारणपणे या औचित्यासाठी युतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे. काही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे. जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे. फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना. तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे. त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे. सोबतच ओवाळणीचे पैसे सुद्धा येणार आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तांतर करा. त्याच्यामुळे जर तुमचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा आजच 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे. सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे की ज्या ज्या बहिणींचा अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या सर्व लाडक्या बहिणींना आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहे. जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा आजच 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहे. सोबत आज लाडक्या बहिणींना आज अक्षय तृतीयानिमित्त 25,000 रुपये देण्यात येणार आहेत. म्हणजेच 25,000 रुपयापर्यंत अनुदान सुद्धा देण्यात येणार आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की ज्या ज्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर त्यांना ओवाळणीच्या स्वरूपामध्ये 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की अजितदादा पवार काय म्हटलेले आहेत. महिला सक्षमीकरणाचं एक मोठं पाऊल आहे. लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना बँक 10 ते 25,000 रुपयाचं देणार आहे आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे कुणाला 10,000 कुणाला 25,000. तर बघा आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे की आज बहिणींना 25,000 रुपये, 15,000 रुपये आणि 10,000 रुपयापर्यंत ओवाळणी सुद्धा
मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्हाला अक्षय तृतीया निमित्त ओवाळणी सुद्धा मिळणार आहे। बघा, पात्र बहिणींसाठी राज्य सरकारकडून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। म्हणजेच ज्या ज्या बहिणींचे अर्ज लाडके बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या सर्व लाडक्या बहिणींसाठी आज राज्य सरकारकडून आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता मिळवण्यासाठी सोबतच अक्षय तृतीया निमित्त ओवाळणीचे पैसे मिळवण्यासाठी आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून 2 नियम लागू झालेले आहेत। ज्या बहिणी या 2 नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 2 नियम लावण्यात आलेले आहेत। ज्या ज्या बहिणी या 2 नियमांमध्ये बसत असतील, ज्या ज्या बहिणी या 2 नियमांचं पालन करणार आहेत त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। परंतु आज महाराष्ट्र राज्यामध्ये जे 36 जिल्हे आहेत तर त्या 36 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार नाही, कारण या 36 जिल्ह्यामधील सर्व बहिणींना एकाच दिवशी पैसे हस्तांतर करणे शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहे। त्यामुळे ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्याच बहिणींना आज पैसे सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्यात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा। परंतु बहिणींनो, आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या 3 लाभांचे पैसे येणार नाहीत, कारण डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख बहिणींची आहे। त्या दृष्टिकोनातून आज 35 लाख बहिणींना पैसे येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की राज्यामधील 2,52,00,000 बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत आणि या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी सर्व पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे ते आपण 15 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच या 15 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज 3 लाभांचे पैसे येणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज सर्वात प्रथम 15 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत। सोबतच उद्या 11 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 10 जिल्ह्यांमध्ये या 3 लाभांचे पैसे येणार आहेत। एकत्रितपणे महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे हस्तांतर करणे शक्य होत नाही। त्यामुळे आज 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। उद्यासाठी 11 जिल्ह्यांची यादी आणि परवासाठी 10 जिल्ह्यांची यादी जाहीर सुद्धा झालेली आहे। एकत्रितपणे या एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्यासाठी गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवण्यासाठी आणि अक्षय तृतीया निमित्त ओवाळणी मिळवण्यासाठी 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। तर त्या 3 याद्यांपैकी पहिली जी यादी आहे तर ती पहिली यादी आज हस्तांतर सुद्धा केली जाणार आहे। तर या पहिल्या यादीमधील 15 जिल्ह्यामधील 35 लाख बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। परंतु ज्या बहिणींना या 3 लाभांचे पैसे मिळवायचे असतील तर त्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असावे तरच पैसे मिळतील। अन्यथा जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल आणि सध्याच्या स्थितीला जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये या 4 निकषांमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल हप्ता, गॅसचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहेत। म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांचे पैसे येणार आहेत। परंतु आज राज्य सरकारच्या मार्फत 4 पात्रता घातलेले आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील, या 4 नियमांचं पालन करत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी या 4 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे उत्पन्न। बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। थेट राज्य सरकारकडून अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे की ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। परंतु ज्या ज्या माता भगिनींचा, ज्या ज्या लाडक्या बहिणींचा या चालू वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न झालेलं असेल तर त्यांना पैसे
येणार नाहीत. म्हणजेच जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता उत्पन्नाची सुद्धा घालण्यात आलेली आहे. एकत्रितपणे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. ज्यांचे उत्पन्न या 2025 चालू वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा जास्त झालेलं असेल तर त्यांना पैसे येणार नाहीत. त्यांचा अर्ज रद्द करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेले आहेत. सोबतच लाडक्या बहिणींनो जी दुसरी पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे टॅक्स. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल आणि तो सध्याच्या स्थितीला टॅक्स भरत असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा केला जाणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स किंवा खाजगी टॅक्स भरत नसेल त्याच बहिणींना पैसे येतील. परंतु जर चुकून हुकून तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल. यापुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही स्वतः जाऊन तुमचा अर्ज रद्द सुद्धा करायचं आहे. अन्यथा जर एखादा सदस्य टॅक्स भरत असेल आणि तरी पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे योजना. बघा तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेत असाल तर तुम्ही राज्य सरकारच्या दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही. जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, नमो शेतकरी योजना, प्रधानमंत्री किसान योजना, सोबतच विधवा पेन्शन योजना आणि निराधार योजना या योजनांचे लाभार्थी असतील तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा नाही. फक्त तुम्ही या 5 ते 6 योजनांपैकी फक्त एकाच योजनेचा लाभ घ्यायचा आहे. म्हणजेच राज्य सरकारने आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुम्ही लाडकी बहीण असाल, निराधार असाल किंवा काही असाल तर तुम्ही फक्त एकाच योजनेचे लाभार्थी असले पाहिजे. डबल योजनांचा लाभ घेताना निदर्शनास आल्यावर तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे. तुमचा अर्ज 100% रद्दच केला जाणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो जी चौथी पात्रता आहे तर ती चौथी पात्रता म्हणजे नोकरी. बघा तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये कामगार नसेल, पेन्शनधारक नसेल तरच पैसे येणार आहेत. अन्यथा एखादा सदस्य पेन्शनधारक असेल, नोकरीमध्ये कामगार असेल तर तुमचा अर्ज रद्द सुद्धा केला जाणार आहे. बघा एकत्रितपणे तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुमच्या घरामधील एखादा सदस्य पोलीसमध्ये कामाला लागलेला असेल, सोबतच तलाठी असेल किंवा वकील असेल तर तुमचा अर्ज रद्द केला जाईल. परंतु तुमच्या घरामधील कोणताही सदस्य नोकरीमध्ये कामगार नसेल किंवा पेन्शन घेत नसेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्हाला कोणताही धोका निर्माण होणार नाही. परंतु ज्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य नोकरीमध्ये कामगार असेल, पेन्शनधारक असेल त्यांचा अर्ज आजच रद्द सुद्धा केला जाणार आहे. बघा ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. कारण ज्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाहीत. थेट राज्य सरकारकडून आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा याचं पालन करायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींनो 4 पात्रता सांगितलेले आहेत. तुम्ही सुद्धा या 4 पात्रतेमध्ये काटेकोर पद्धतीने बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो आज कोणत्या माता भगिनींना पैसे येणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. बघा तुमचा अर्ज सध्याच्या स्थितीला अप्रूव्ह असेल तरच मला पैसे येणार आहे. सोबतच तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तरच पैसे येणार आहे. सोबतच ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला आहे, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु जर तुम्हाला अजून फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु आज बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे येणार आहेत. बघा भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज सर्व मिळून किती पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिल हप्ता 2100 रुपये, सोबतच बोनसचे 3000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे 2500 रुपये सुद्धा येणार आहेत. म्हणजेच एकत्रितपणे तुमच्या खात्यामध्ये आज 7500 रुपये येणार आहेत. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. तुमचा अक्षय तृतीया सण 100% गोडच होणार आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीला तुमचा अर्ज पात्र असेल तरच पैसे येणार आहे. परंतु सध्याच्या स्थितीला जर तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. सोबतच मागील पैसे येणार का. बघा भरपूर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये
प्रश्न पडलेला असेल की मागील पैसे येणार का? बघा लाडक्या बहिणींनो, 100% आज मागील पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत. थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आदेश दिलेला आहे की आज सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. कोणत्या लाडक्या बहिणीचा 1 रुपया सुद्धा ठेवला जाणार नाही. सर्व बहिणींना समान पैसे वाटप केले जाणार आहेत. म्हणजेच आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे. परंतु फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 1500 रुपये, सोबतच मार्च महिन्याचा 9वा हप्ता 1500 रुपये आणि जो एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे तर तो 10वा हप्ता 2100 रुपयाप्रमाणे येणार आहे. म्हणजे तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला मागील 2 हप्ते मिळाले असतील तर तुम्हाला आज 3रा हप्ता सुद्धा मिळणार आहे. सोबतच ज्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत त्या बहिणींना आज राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज प्राथमिक स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. म्हणजेच सध्याच्या स्थितीला तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल, अप्रूव्ह असेल तर तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून भरपूर लाडक्या बहिणी असतील, भरपूर रेशनधारक बहिणी असतील तर त्यांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजनांचे अर्ज सुरूच केलेले आहेत. बघा परत एकदा लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारकडून 4 योजनांचे अर्ज सुरूच करण्यात आलेले आहेत. तर या 4 योजना कोणकोणत्या आहेत, सोबतच याच्यामध्ये कोणकोणती पात्रता घालण्यात आलेली आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत आणि लाभ किती मिळणार आहे हे सुद्धा आपण झटपट बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 योजनांपैकी जी पहिली योजना आहे तर ती पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना. बघा तुम्ही जर लाडके बहीण असाल आणि तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज सुद्धा करायचा आहे. परंतु या शिलाई मशीन योजनेसाठी महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. परंतु जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, शिलाई मशीन योजनेसाठी जी पहिली पात्रता घालण्यात आलेली आहे तर ती पहिली पात्रता महत्त्वपूर्ण नाही. फक्त ती पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा ही पहिली पात्रता आहे. परंतु जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता महत्त्वपूर्ण आहे. तर बघा दुसरी पात्रता म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीच असावे. जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे. सोबतच तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा आणि चौथी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसावा तर तुम्हाला पैसे येणार आहे. थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, शिलाई मशीन योजनेसाठी 4 पात्रता घालण्यात आलेल्या होत्या. ज्या ज्या बहिणी 4 पात्रतांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे येणार आहेत. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या शिलाई मशीन योजनेचा अर्ज प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेच्या मार्फत करायचा आहे. परंतु या योजनेचा अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे असायला पाहिजे. ज्या ज्या बहिणींकडे ही 4 कागदपत्रे असतील त्यांनाच या शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 कागदपत्रांपैकी पहिलं कागदपत्र म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात. यासाठी तुमच्याकडे रहिवासी दाखला असावा. सोबतच तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. यासाठी तुमच्याकडे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा उत्पन्न दाखला असायला पाहिजे. सोबतच जे तिसरं कागदपत्र आहे तर ते तिसरं कागदपत्र म्हणजे 2 पासपोर्ट साईज फोटो सुद्धा लागणार आहेत. आणि जे चौथं कागदपत्र आहे तर ते चौथं कागदपत्र म्हणजे तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये आधार कार्ड असेल, सोबतच तुमचं मतदान कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल तरी पण तुम्हाला चालणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की या योजनेच्या मार्फत किती अनुदान मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे. तुम्ही जर लाडके बहीण असाल आणि तुम्ही शिलाई मशीन योजनेचा अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज जर पात्र ठरला तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. लाडक्या बहिणींनो,
बहिणींनो, जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. बघा, पिठाची गिरणी ही योजना राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. ज्या ज्या बहिणींना पिठाची गिरणी या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे त्या बहिणी या 2 पात्रतेमध्ये बसत असावेत. सोबतच या बहिणींकडे 2 कागदपत्रे असायला पाहिजेत. बघा, सर्वात प्रथम ज्या 2 पात्रता आहेत तर त्या 2 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. बघा, तुमचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आणि तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे तरच पैसे येणार आहेत. परंतु जे कागदपत्र आहे तर ते कागदपत्र म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे आणि तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. ही 2 कागदपत्रे सुद्धा असायला पाहिजेत. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुम्हाला पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी पैसे पाहिजे असेल तर तुम्ही महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकर मॅडम यांच्या माध्यमातून अर्ज सुद्धा करायचा आहे. म्हणजेच महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकर मॅडम यांच्या ऑफिसला अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी थेट 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही या 20,000 रुपयामधून पिठाची गिरणी सुद्धा खरेदी करायची आहे. बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तर त्या बैठकीमधून आज निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की महाराष्ट्र राज्यामधील 2,52,00,000 बहिणींना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जी तिसरी योजना आलेली आहे तर ती तिसरी योजना म्हणजे डांका मशीन योजना. बघा, तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे कारण पुढील 5 ते 6 दिवसांपर्यंत या योजनांचे अर्ज सुरू राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. याचा अर्ज थेट तुम्हाला पुढच्या वर्षी करावा लागणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना सक्षमीकरणाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्यांनी डंका मशीन या योजनेचा अर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला डंका मशीन खरेदी करण्यासाठी 52,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. बघा, भरपूर बहिणींनी मागच्या वर्षी अर्ज केलेले होते, त्यांना यावर्षी पैसे सुद्धा आलेले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अर्ज करा, तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहे. सोबतच जी चौथी योजना आहे तर ती चौथी योजना म्हणजे मोफत सौरचूल योजना. बघा, ही योजना सुद्धा राज्य सरकारची सर्वात मोठी योजना आहे. तुम्हाला सौरचूल खरेदी करण्यासाठी 22,000 रुपये रक्कम राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे. परंतु या योजनेचा अर्ज इंडियन प्राइम लिमिटेड या वेबसाईटवरून अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्हाला सौरचूल खरेदी करण्यासाठी 22,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही सौरचूल सुद्धा खरेदी करायची आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे 15 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या. बघा, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज 15 जिल्ह्यांमध्ये, उद्या 11 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजेच एप्रिल हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनसचे पैसे येणार आहेत. परंतु आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये या तिन्ही लाभांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत ते 15 जिल्हे सुद्धा लगेच बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे. तर बघा, लाडक्या बहिणींनो, या 15 जिल्ह्यांपैकी जो पहिला जिल्हा आहे तर तो पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, 5वा जिल्हा कोल्हापूर जिल्हा. बघा, या हिरव्या पट्ट्यामधील 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. सोबतच 6वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, 7वा जिल्हा रायगड, 8वा जिल्हा मुंबई शहर, 9वा जिल्हा मुंबई उपनगर, 10वा जिल्हा पालघर, 11वा जिल्हा ठाणे, 12वा जिल्हा अहिल्यानगर, 13वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 14वा जिल्हा नाशिक आणि 15वा जिल्हा बीड. बघा, आज या 15 जिल्ह्यामधील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत. उद्या 11 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या तिन्ही लाभांचे पैसे येणार आहेत. त्यामुळे उद्या ज्या 11 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत तर ते उद्याचे 11 जिल्हे सुद्धा बघून घेऊया. तर बघा, लाडक्या बहिणींनो, उद्याच्या 11 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे नांदेड, 5वा जिल्हा म्हणजे परभणी, 6वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे जळगाव जिल्हा, 9वा जिल्हा धुळे, 10वा जिल्हा नंदुरबार आणि 11वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा. बघा, उद्या 11 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी 10 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींना पैसे
येणार आहेत. बघा परवा दिवशीचे जे 10 जिल्हे आहेत तर त्या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे वाशिम, दुसरा जिल्हा अकोला, तिसरा जिल्हा अमरावती, चौथा जिल्हा यवतमाळ, पाचवा जिल्हा वर्धा, सहावा जिल्हा नागपूर, सातवा जिल्हा चंद्रपूर, आठवा जिल्हा गडचिरोली, नववा जिल्हा गोंदिया आणि 10वा जिल्हा म्हणजे भंडारा जिल्हा. बघा लाडक्या बहिणींनो, टोटल मिळून या 36 जिल्ह्यांमध्ये येत्या 3 दिवसांमध्ये पैसे विस्तार होणार आहेत. आज प्रामुख्याने 15 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ज्या ज्या बहिणींचा जिल्हा या 15 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आज पैसे सुद्धा येणार आहे. परंतु ज्या बहिणींचा जिल्हा आज 15 जिल्ह्यांपैकी नसेल त्यांना उद्या आणि परवा दिवशी सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु आज लाडक्या बहिणींनो 3 बँकांना सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. बघा तुमचं जर बँक खातं या 3 बँकांपैकी असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे येतील. त्यानंतर उर्वरित बँकेमधील जेवढे पण खातेधारक आहेत म्हणजे जेवढ्या पण लाडक्या बहिणी आहेत त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु आज ज्या 3 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे तर त्या 3 बँका सुद्धा बघून घेऊयात. बघा याच्यामध्ये पहिली जी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक आहे तर ती दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक ऑफ इंडिया आणि तिसरी बँक आहे तर ती तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. बघा जर तुमचं बँक खातं या 3 बँकांपैकी असेल तर तुम्हाला आज सर्वात अगोदर पैसे येतील. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. परंतु लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असाल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो याच्यामध्ये जी पहिली पात्रता ती म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी नसावी, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे, कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, कोणताही सदस्य पेन्शनधारक नसला पाहिजे, सोबतच तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा डबल योजनांचा लाभ घेत नसावेत, फक्त एकाच योजनेचा लाभ घेत असावे. तुम्हाला आज अक्षय तृतीयेच्या निमित्त ओवाळणीचे पैसे, एप्रिल हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत. एकत्रितपणे सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 लाभांतर्गत पैसे येणार आहेत. कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना समान पैसे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या संबंधित आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडली. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तर त्या बैठकीमधून असा निष्कर्ष आलेला आहे की सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजच पैसे विस्तांतरित करा. त्यामुळे आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. थेट पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. काही बहिणींना सकाळी पैसे येतील, काही बहिणींना दुपारी पैसे येतील तर काही बहिणींना संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच हे पैसे विस्तांतर 3 दिवस सुरूच राहणार आहे. आज 15 जिल्ह्यांमध्ये, उद्या 11 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 10 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज नाही. सर्व बहिणींना समान पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच तुम्ही सुद्धा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.